शेतकऱ्याला बाजारभाव निश्चित त्या शेतकऱ्याला चांगला भेटेल असेच ते कपाशी वाढ दिसली. यामध्ये राशीचे 608 नंबर 578 वाढ मागच्या वर्षी होते. त्याचबरोबर 929 आणि 971 हा नंबरचा वाढ पण यावेळेस BD2चा वापरण्यासाठी सल्ला देण्यात आलेला आहे. मागच्या वर्षी जे शेतकरी इथं 5-6 होते त्यांच्याकरता प्रक्रिया अजूनही मागच्या वर्षी जरा लेट हंगाम सुरू झाला, प्रकल्प ऑगस्टमध्ये सुरू झाला. पडताळणीची प्रक्रिया मोबाईलवर होते. कोणी शेतकरी जेव्हा समावेश होईल कोणत्याही उपक्रमात आता तुमचं शेत शासनाला दिसणार, मोबाईलमध्ये ॲप असणार, मोबाईलमध्ये शेत दिसणार आणि शेत दाखवायचं तंत्र तुमच्याच गावातला एक कृषी सेवक किंवा प्रकल्प अधिकारी किंवा आमच्या पशुसखी किंवा कृषी करणार असं नवीन उद्दिष्ट त्याच्यात होणार. म्हणून पशुसखी आणि कृषी सखी यांचं जे काही याच्यामध्ये समावेश होत आहे कृषीच्या कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी आपल्या गावातील गटाच्या योजनेमध्ये त्यांना माहिती प्रसार आणि त्यांची माहिती घेण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांना शासन प्रोत्साहित करणार. तेलबिया पीक, कडधान्य पीक आणि कपाशी पीक याच्यामध्ये पण या दृष्टिकोनातून माती परीक्षण असेल किंवा बियाणे किंवा शेतकऱ्यांच्या नोंदणी असतील यासाठी पुढील कार्य प्रस्तावित आहे. तर यामध्ये शेतकऱ्याला काय भेटलं? 4 ते 5 पाकिटे वापरले नोंदणीकृत 4,000चं तुम्हाला प्रोत्साहन त्या शेतकऱ्याला त्या हंगामासाठी भेटणं प्रस्तावित आहे. त्याचबरोबर वाढीच्या दरम्यान काय होतं? पीक सगळं झालं, बियाणं टाकलं, सगळं झालं, पुढे काय होतंय? आमच्या इथे आम्हाला समजत नाही, कोळी वाढ जास्त होऊन जाते, नुसतंच पीक माजत जाते. अशा वेळेस बहुतेक शेतकरी मला असं आढळलं कारंजामध्ये ते वाढ संवर्धक आणि वाढ थांबवण्याची औषधं वापरतात, प्रतिरोधक. याच्यामध्ये तुम्ही ड्युओसिन असेल किंवा क्लोरोपाट चमत्कार नावाचं एक, मी आता नाव घ्यायला तुमच्या परिचित नाव आहे, क्लोरोपाट क्लोराईड म्हणतात. याचा वापर करताना मला काही शेतकरी दिसले ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्यानंतर पुढच्या वाढीमध्ये पानाळ अवस्था जास्त व्हायला लागते. यामध्ये एक प्रगतशील शेतकरी आहे दादा लाड यांच्याही नावाचा उल्लेख होतो. हे नागपूरच्या केंद्राद्वारे कपाशीची लागवड करणारे उत्तम शेतकरी जसे आपल्या यवतमाळचे आहेत तसेच त्यांचं पण नाव घेतलं जातं. यांनी काय केलं, अनुभव आधारे काही शेतकऱ्यांसोबत आणि आपला अनुभव सांगता सांगता जे कोणतं पीक वाढत आहे त्याच्यावर रिकाम्या फांद्या वाढतात. रिकाम्यामध्ये त्याला काय म्हणतात, सोळफांदी असेल किंवा एका फळाची फांदी, ही फांदी कापून टाकली आणि ही फांदी काढल्यानंतर जो ऑगस्ट महिना आहे त्यावेळेस येणारा जो काही शोषक किडींचा प्रादुर्भाव आहे पिवळ्या माशांचा किंवा इतर वाढण्या माशांचा हा कमी होताना दिसतो. म्हणजे एकंदरीत आता फवारणीचा खर्च वाचेल, सोबतच पुढील येणाऱ्या काळामध्ये फ्लोऱ्याला जे प्रोत्साहन पाहिजे अन्नद्रव्याचं ते तिकडे वळतं होतं, हे सिद्ध आहे. म्हणजे मला करायचं तंत्र काय, फक्त गळफांद्या गायब करायच्या. ज्या गळफांद्या खाली असतात सुरुवातीच्या वाढणाऱ्या, ज्याला कोणत्याही प्रकारे नुसते पानं मोठे मोठे येतात आणि नुसत्या खाली अशा 1-2 फांद्या वाढत जातात, त्याला फुलं नाही येत. हे जर कमी केलं हे तंत्र पण त्याच्यात प्रोत्साहित केलं जाऊ शकतं. याचा एक कार्यक्रम 3 जूनला मला वाटते अनसिकला बाजार समितीमध्ये आहे, स्वतः तेही येणार आहेत. तिथले शेतकरी कदाचित या लागवडीकडे वळणार आहे. म्हणजे फक्त तंत्रज्ञान तुमचंच, खत तुमचं, बियाणं तुमचं. तंत्रज्ञानामध्ये शेतकऱ्यांनी काय अनुकूल केलं ते म्हणजे गळफांदी कापण्याचं तंत्र आणि त्याद्वारे येणारं उत्पादन. असे शेतकरी 12 क्विंटल पर्यंत जातात असा त्यांचा अनुभव आहे. 12 ते 15च्या जवळपास आणि उत्तमात उत्तम धोरणाकडे मी 18 पर्यंत ऐकलेलं आहे. तर या पद्धतीने आपण लागवड तंत्राचा थोडासा बदल जरी केला, व्यवस्थित व्यवस्थापन करत असताना वाढ संप्रेरक म्हणजे चमत्कार किंवा क्लोरोपाट लिओसिन याचा वापर नेमका कधी आहे हे पण आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. पाऊस येत आहे, कोळी वाढ वाढत आहे, त्यावेळेस करायचा का, किंवा एखादा पावसाखंड केला त्यावेळेस टाळायचा का, याचं तंत्र आपल्याला अवगत करायचं आहे. यासाठी बहुतेक जे उपस्थित गाव आहेत ज्यांची इच्छा यावर्षी कपाशी लागवडीची आहे, प्रोत्साहन मिळवायचं आहे, त्यांनी गट निर्मिती करून 10 ते 15-20 शेतकऱ्यांचा गट, ज्यांच्याकडे 2 एकर 3 एकर 4 एकरापर्यंत असे शेतकरी लागवड करणार आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या गटाची यादी करून संबंधित जिथे उपलब्ध बियाणे आहे तिथून ते बियाणं घेऊन तात्काळ त्यांची सूचना यादी आमच्यापर्यंत व्हॉट्सअपने तुम्ही पोहोचू शकता. आणि तुमची मागणी की आम्ही लागवड इच्छुक आहोत, आम्हाला प्रोत्साहन करण्यासाठी आम्ही शेतकरी तयार आहोत, आमची याच्यामध्ये नोंदणी करावी, असं एक आम्हाला सूचनापत्र तुमच्या गटाच्या मार्फत देऊन टाकायचं.
आम्ही तर निवड करूच, पण तुमच्याकडून आलं तरी आम्हाला चांगलं असेल, कारण आम्हाला यंत्रणा कळवायचं की आमच्याकडे इतके शेतकरी आहेत ज्यांना हे प्रोत्साहन आपण घेऊ शकतो, यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. आलं लक्षात? जितक्यांची शक्यता होईल ज्यांना देता येईल त्यांना CICR नागपूरच्या माध्यमातून त्यांच्या कापूस अनुसंधान केंद्राच्या मार्फत याच्यामध्ये नोंदणी करण्यात येईल. हंगाम बदलताना कपाशीबद्दल मी जास्त बोलतोय कारण हा प्रकल्प बऱ्याचशा माहिती साहेबांनी दिलेली आहे. सोयाबीन तुरीची बरीचशी माहिती दिली. उद्देशपूर्ण मी फक्त काही व्हरायटीचं नाव घेईन. त्या व्हरायटीचा परफॉर्मन्स मला काही शेतकऱ्यांकडे चांगला वाटला. कृषी विज्ञान केंद्राचे छोटे छोटे 10-15 शेतकरी होते, 20 शेतकरी होते. त्यांनी नवीन वाण पाहिलं मागच्या 2-3 वर्षात, त्यांचे उत्तम मला रिझल्ट दिसले आणि ते बियाणं दुसऱ्याला घेऊ शकले, म्हणून मी त्यांचं नाव आणि त्या वाणाचं नाव तुम्हाला सांगेन. यावर्षीचा पाऊसमान कसा येतो काय राहील हे मला माहित नाही, परंतु जर पाऊस कमी झाला तर ऑगस्टमध्ये पाणी तुटायला नाही पाहिजे शेताला. नियम पाऊस ऑगस्टमध्ये 15 दिवस गायब राहतो, आलटून पालटून. जुलैमध्ये पण 15 दिवस मागे पुढे येतो, पण ऑगस्टमध्ये पूर काळ्या पाऊस असतो. आपल्या शेतीत पाणी मुरलं पाहिजे आणि पाणी जमिनीने साठवून ठेवलं पाहिजे. याच्यासाठी सरी जे आपण जुन्या पद्धतीने सरी काढत होतो ती सरी आपल्याला आपले काढायची. त्यालाच आपण वृंद वरंबा सरी तंत्र म्हणतो. ते दिव्य यंत्र काढले, फाळ लावले, पहिले पोते लावत होतो, दवर पाळीसोबत पोत्याने ओढायची माती आणि 1 महिन्याने आपली सरी काढून घ्यायची. 2 ते 3 ओळीनंतर ही सरी, 3 ओळीच्या नंतर सरी असली पाहिजे. हे तंत्र आपल्याला 1-1.5 महिना जवळपास पुनोरा ते दाणे पोसेपर्यंत कामाचं असतं. या तंत्रासोबत काय गरजेचं आहे, फक्त तणांचं व्यवस्थापन. सरी काढल्यानंतर आम्हाला तणकट काढण्याचा त्रास होतो, दवर पाळीला त्रास होतो, म्हणून आम्ही तणनाशकाचा वापर वेळेत करायचा. 1 महिन्याने झालं पीक तयार की आपल्याला 1 महिन्याच्या पिकामध्ये तणनाशक जे काही शिफारशीत असेल, ओडीसी असेल तुमच्या याच्यामध्ये, सोयाबीनमध्ये किंवा इतर पिकामध्ये, जसं यांनी हिटवीट सांगितलं वर्षात, कपाशीमध्ये, याचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि यानंतर कोरडा काळ जात असताना पुढील व्यवस्थेमध्ये पानं गळलेले पाहिजे, पानं हिरवे राहिले पाहिजे. याच्याआधी काय 19-19, 52-34 हा फवारा तुम्हाला माहिती आहे. शेवटाला अन्नद्रव्य कमी भेटण्याचे लक्षणं केवळ कोरड्या काळामुळे होतात. आपल्या इथे पाऊस नाही पडला, कोरडा काळ आला तर आपण काय करतो, 52-34 हे तर झालं खांद्यासाठी, 13-0-45 पोटॅशियम नायट्रेटचा फवारा आपल्याला घ्यायचा आहे. पीक हिरवगार राहील, येणाऱ्या काळामध्ये पिकाची क्वालिटी गाड्याची चांगली राहील. सोबत जिब्रेलिक ऍसिड एक नवीन आहे, त्याच्यामध्ये तुमच्या दाण्याची प्रत वाढायची ताकद आहे. 100 ते 200 रुपयाचा कार्यक्रम. जिब्रेलिक ऍसिड 1 ग्रॅम 1 एकराचा डोस होतो तयार. 1 ग्रॅम 200-500 रुपयात सगळा कार्यक्रम, 400 ते 500 रुपये याच्यावर नाही पडत. याची क्वालिटी तुमची जी दाण्याची असते ती वाढत जाते. फक्त आवश्यकता आहे एक छोटा हलका पाऊस अगोदर होऊन गेलेला पाहिजे, म्हणजे पिकाला तग धरणारा पाऊस पहिले झालेला पाहिजे. तर ती उचल होऊन तुमच्या बियाण्याची क्वालिटी वगैरे चांगली होईल, दाण्याची प्रत सोबत बियाण्याची क्वालिटी पण चांगली होईल. हे सोपे आणि कमी खर्चाचे तंत्र. औषधी त्याच्यानंतर बुरशीनाशकाचा वापर हा पावसाला बांधून आहे. येणाऱ्या काळामध्ये यावर्षी प्रशोषक किडींचा प्रादुर्भाव या केवळ अवकाळी पावसामुळे पोचलेल्या तणकडासोबत जास्त असलेले क्षेत्र जे काही भौगोलिकाचे तिथं जास्तच राहणार. कारंजामध्ये व्हायरसचा प्रॉब्लेम आला होता 2 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या नंतर. येलो मोझॅक पिवळा सोयाबीन व्हायरस आला होता. त्यावेळेस बऱ्याच लोकांनी अमरावतीपर्यंत सोयाबीन साफ केली होती. हा अनुभव सोडू नका. हा अनुभव अशा गरमीसोबत येणाऱ्या काळामध्ये ऑगस्टमध्ये घातक आहे. येणाऱ्या काळामध्ये असे अनुभव येऊ नये म्हणून आणि त्याचबरोबर बियांचं रक्षण व्हावं म्हणून आता तुमच्या भाषेत सांगायचे घटक आहेत. थायमेथॉक्झम 30 FS म्हणजे अळीचा एक मिश्र घटक येतो. थायमेथॉक्झम अधिक लॅम्बडा म्हणजे अळी आणि रसोषक किडीचा एक फवारा आपल्याला ऑगस्टमध्ये सुरुवातीलाच घ्यायचा आहे. कपाशीच्या शेतकऱ्यांना पण 60 दिवसांनी 90 दिवसांनी एक फवारा आपल्याला घ्यायचा आहे. तर हे फवारणीचे जे शेड्यूल आहेत ना, हे ज्यांनी वेळेत घेतले त्यांना महागड्या औषधाचे खर्च वाचले. हा अनुभव आहे. आणि बीज प्रक्रियेमध्ये पण थायमेथॉक्झम 30 FS आपलं सोयाबीन असो किंवा इतर पिकाची जर हे केली तर आपल्याला सुरुवातीचे जे फूड केल्याचे अटॅक येतात ते कमी करता येतात. याच्याकडे लक्ष द्या. एक छोट्या कमी किमतीचे पर्याय तुमच्याजवळ सहज उपलब्ध आहे. दुसरे काय, दुसऱ्यामध्ये पीक जडतं हिरवं राहून 15 ते 20% उत्पादन वाढवण्याचा पर्याय आहे. तो आहे जैविक. तुमच्याकडे रायझोबियम, PSB आणि ट्रायकोडर्मा याची बीज प्रक्रिया करणे पेरणीच्या वेळेस. ठीक आहे, बस एवढं. हे 3-4 गोष्टी जरी हाती आल्या तर काम झालं. आता राहिली बुरशी. पहिले ट्रायकोडर्मानं काम केलं 15-20 दिवस. शेवटाला
जे कोणते वाण आहेत शेतामध्ये ढगाळ वातावरण जर राहिलं ऑगस्ट सप्टेंबरच्या काळीच्या वातावरणात किंवा ऑगस्ट मधल्या, तर आपला टेबू सल्फर, टेबुकोनाझॉल अधिक सल्फर हा घटक आहे. हारू विरुद्ध हारू, कंचन हे नाव आहे बाजारातलं, सनराईज हे नाव आहे, याची फवारणी करायची आहे. माझ्या शेड्यूलमध्ये सोयाबीनसाठी हा वापर झालेला आहे. आणि जे जैविकता दृष्टिकोनातून वापर करणार आहेत त्यांना आम्ही सांगतोय, आपल्याकडे आंबट ताक आहे पिवळं झालेलं, त्याचं गाळण करून जे उरलेलं ऍसिड असते, जे आपण खाताना चरचर लागते, शिळट दही त्याचं उतरलेलं ताक, आणि सोबत ते जरी मारलं तर शेवटाला आम्हाला तुरीवर जे ठिपके लागतात शेवटी ते टाळता येणार असं काही जणांचा अनुभव आला. 2 जणांना 2 वर्षात आलेला अनुभव आहे तुरीमधला. तर ताक हे बुरशीनाशकाचं काम करते. सोबतच तुम्हाला एक जो सांगितला आहे, सर म्हणाले की आमच्या याच्यात यावर्षी सुरुवातीला बऱ्याच याच्यात बियाणं पेरल्यानंतर बियाणं निघत नाही, किडे खाऊन जातात बियाणं, अंकुर. नीम ढेप घ्या, निंबोळी ढेपेचा वापर करायचा आहे. बीज प्रक्रिया तर करा, पण नीम ढेप ही आपल्याला सुरुवातीला बेडीच्या सोबत येणाऱ्या खतामध्ये द्यायची आहे, किंवा बेड्यासोबत पडली तरी चालेल. या पलीकडे काय राहिलं ते म्हणजे निंबोळी अर्काचा फवारा, आणि तो 30 मिली तेल अधिक 70 मिली अर्क आहे. याचा शॅम्पू किंवा एका झालेला फवारा जुलै आणि ऑगस्टमध्ये 2दा 20-20 दिवसाच्या अंतराने, जे कोणी इतर शेतकरी आहे ज्यांना तूर घेत आहे, खाद्यपीकमध्ये तुमचे इतर पिके घेत आहेत, प्रसंशक पिढी काढायच्या, त्यांच्याकरता हा फवारा चांगला आहे. आणि या पलीकडे पिवळे चिकट सापळे, म्हणजे आपल्याकडे पिवळे जे गोलपटे आलेले आहेत त्याला काय ग्रीस लावायची, आणि 5 का 8 आपल्या शेतात पिकाच्या उंचीच्या घेरामध्ये जे काही असते ना पाना वाढ, त्याच्यामध्ये उभे करायचे 2 बांबूच्या काढायचे. झालं. एवढं जरी केलं तर चिकट सापळे झाले, फवारे झाले. याच्या पलीकडचे खर्च तुम्हाला टॉनिकही सांगितले, आणि काही गांडूळ खत निर्मिती करणारे जर इथे गट असतील त्यांनी वर्गवास काढून ठेवा. वर्गवास ही बीज प्रक्रिया गुळ पाण्यासोबत करून पहा, स्प्रे करा. बीज प्रक्रिया म्हणजे स्प्रे किंवा पावडर, बस. आपण जसं चेहऱ्याला लावतो, आपण डुबत नाही करू, तसंच आपल्या बियाण्याला हलकं लावून ते वाळवायचं. त्याची पेढी करता वापरा. वाढीमध्ये पानाळ अवस्थेमध्ये हलका पाऊस झाल्यानंतर 500 मिली ते 1 लिटर पर्यंत आपण एका 10 लिटरमध्ये मिसळून हे फवारणी करता वापरायचं आहे. सर्व पिकांमध्ये 15-20 दिवसाच्या अंतराने वापरायचं आहे. ट्रीपमध्ये पण सोडायचं आहे. याचा रिझल्ट येतो. याने पिकाची क्वालिटी वाढते, पानगळती होते, शेवटी जी लेट होते, त्यामुळे बियाण्याला पोचण्याची ताकद पिकाची वाढत जाते, आणि जे अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं असतात, पिवळेपणा वगैरे ते निघून जातात. ज्यांचे पिकाचे पानं पिवळे पडतात, सोयाबीन पिवळं आहे, तुरीचे पानं पिवळे आहेत, त्यांनी बेनसल्फ आवश्यकतेने वापरा. खतामध्ये बेनसल्फच्या बॅगा येतात, वापरा. खतं टाकून तेवढे उतारा येत नाही, ते बेनसल्फ सुधारतात. निळसर आणि हिरवट पानं व्हायला लागतात. जर असं शेत लक्षात येते, डोळ्याला ओळखते शेत, जो पीएचपी टाकते त्याचं शेत आणि बेनसल्फ शेत डोळ्याला ओळखले जाते, कलरच सांगते पानाचे. तर अशा प्रकारे हे सर्व पर्याय आहेत. आणि कपाशीच्या वतीने कपाशीची जे काही आपली लागवड होणार आहे या पुढच्या हंगामात, त्याचं प्रवर्धक म्हणून आपल्यासोबत जोड असलेली यंत्रणामध्ये इथं राशी सेड्सचे पण अधिकारी आहेत. आपल्याला राशीच्या सोबत राशीचा अनुभव आणि राशीच्या शेतकऱ्याचा अनुभव पण ते सांगणार आहे, तर ते पण आपण ऐकू. तर असं सांगून माझं आजचं जे काही खरीप पूर्व मेळाव्याचं जे काही मार्गदर्शन आहे ते पूर्ण करतो. बरेच विषय आहेत, हंगाम मोठा आहे, वेळ थोडा आहे, आणि प्रवचन म्हणा किंवा कीर्तन म्हणा, आता एवढे 6 महिन्याचं 30 मिनिटात 15 मिनिटात करायचं म्हटलं तर आता मला शक्यता वाटते की तुम्ही किती ऐका आणि मी किती बोलावं. 6 महिन्यात पुढे आपण सोबत चालूया. कापसाच्या प्रकल्पात आपण इतर विषय हाताळूया. जे कोणते गाव असतील त्यांच्या इच्छानुरूप तुम्ही आम्हाला सूचना तुमच्या पाठवा. व्हॉट्सअपला नंबर असू द्या 82 75 30 21 95, 82 75 30 21 95. किती लोकांना मेसेज आला तुम्हाला या कार्यक्रमाचे मेसेज किंवा इतर मेसेज हवामानाचे येतात? यापैकी सगळ्यांना येतात. तर मग तोच नंबर आहे 82 75 30 21 95. 26 म्हणजे 24 ते 36 तासामध्ये वातावरण काही बदललं तर कारंजापासून तर रिसोर्टपर्यंत आवश्यकता वाटते तर आपलं स्टेटस तुम्हाला भेटून जातं. फक्त तालुका, जागा, गावाचं नाव असेल आणि रंग असेल. तुमचं गाव त्या रंगात आलं म्हणजे समजायचं का आपला संदेश कोणता ते त्याच्यात लिहिलेलं असतं.
पाऊस आहे किंवा नाही, अतिशय जास्त गरजेची काळ असेल तर त्या गोष्टी टाळा. शेतीमधले हे निर्णय वेळेत घ्या, शेतीतले पैसे वाचवा. 827530 फक्त व्हॉट्सअपला नंबर काम करेल. 827530 2195. धन्यवाद.